आज मीनाताई खूप खुश होत्या, कारण आज त्यांच्या मुलाचे विनीतचे प्रमोशन झाले होते. आजारी असून पण त्यांनी किचनमध्ये जाऊन त्यांच्या मुलाच्या आवडीची जेवण आणि त्याच्या आवडीची तांदळाची खीर बनवायला सुरुवात केली. त्यांच्या मुलाला आईच्या हातची तांदळाची खीर खूप आवडत होती. लहानपणी तो जेव्हा फार खुश व्हायचा, तेव्हा तो आईला त्याच्या आवडीची खीर बनवायला सांगत असायचा. खीर बनवून त्यांनी बाजूला ठेवली आणि तेवढ्यात बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. त्यांनी पटकन जाऊन दार उघडले तर समोर विनीतची बायको सीमा, तिची आई आणि तिची लहान बहीण मधू उभ्या होत्या. मीनाताई असं सगळ्यांना एकत्र बघून हैराण झाल्या, पण काही बोलल्या नाहीत. तेवढ्यात विनीत पण गाडी पार्क करून घरात आला. आल्या आल्या त्याने आईला मिठी मारली. मीनाताईने त्याला खूप आशीर्वाद दिले आणि सगळेजण मिळून घरात आले. सगळ्यांना हॉलमध्ये बसून मीनाताई स्वतः किचनमध्ये गेल्या आणि घरातल्या कामवाल्या बाईला कमलाला सगळ्यांना पाणी द्यायला सांगितलं. सगळ्यांना पाणी दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने मुलाच्या आवडीची बनवलेली खीर एका वाटीत घेतली आणि ती चमच्यात ती मुलाला भरवण्यासाठी घेत म्हणाल्या, आज खूप आनंदाचा दिवस आहे. हे तर तुझे स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं आहे. इथपर्यंत येण्यासाठी तू खूप मेहनत केली आहेस, म्हणून मी आज तुझ्या आवडीचे जेवण बनवले आहे. तुला आवडत असलेली तांदळाची खीर पण बनवली आहे. ही खाऊन तोंड गोड कर. विनीत काही बोलणार किंवा ती खीर खाणार तेवढ्यात त्याची बायको सीमा मध्येच म्हणाली, अहो सासूबाई, तुम्ही हे काय करत आहात? विनीत ही खीर खाणार नाही. आणि जेवण बनवायच्या अगोदर कमीत कमी मला विचारायचं तरी होतं. आम्ही सगळेजण बाहेर पार्टी करून आलो आहोत. विनीत पण पोटभर जेवण करून आला आहे. सुनेचे सीमाचे बोलणे ऐकून मीनाताई हात जागेवरच थांबले. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने विनीतकडे बघितले. तर विनीत म्हणाला, हो आई, आज प्रमोशन मिळण्याच्या आनंदात सीमा आणि मधूने पार्टी मागितली होती, म्हणून मी विचार केला की आज बाहेरूनच जेवण करून यावे. हे ऐकून मीनाताई खिरीची वाटी हातात घेऊन परत किचनमध्ये जायला निघाल्या. तर विनीत त्यांना थांबवत म्हणाला, अगं पण आई, तू ही वाटी घेऊन परत का निघाली आहेस? माझ्या पोटात खीर खाण्याएवढी जागा तर नक्कीच उरली आहे. जोपर्यंत मी तुझ्या हातची बनवलेली खीर खात नाही, तोंड गोड करत नाही, तोपर्यंत मला असं वाटणार नाही की मी काहीतरी करून दाखवले आहे. असं म्हणत आईच्या हातातून खिरीची वाटी घेऊन तो खीर खायला लागला. हे बघून त्याच्या आईचे मन तृप्त झाले, पण ते बघून त्याची बायको सीमा मात्र खूप चिडली. त्यावेळी तर ती काही बोलली नाही, पण रात्री खोलीत त्या गोष्टीवरून सीमा विनीतसोबत भांडण करायला लागली. ती म्हणाली, घरी येताना माझी बहीण मधू म्हणाली होती की भाऊजी, आपण पाणीपुरी खाऊन मग घरी जाऊया. तर त्यावेळी तुम्ही बोलला होता की माझ्या पोटात अजिबात जागा नाही, आणि घरी आल्या आल्या तुमच्या आईच्या हातची खीर खायला तुमच्या पोटात लगेच जागा मोकळी झाली. हीच किंमत आहे का माझ्या घरातल्या लोकांची? सीमाचे बोलणे ऐकून विनीतला पण खूप राग आला आणि तो रागात म्हणाला, माझी आई घरी एकटी असताना तुझ्या बोलण्यावरून मी तुझ्या घरातल्या लोकांबरोबर पार्टी करायला आलो होतो ना. त्यावेळी तुला माझ्या आईची आठवण आली नाही का? आई आजारी असताना पण तिने उठून माझ्यासाठी प्रेमाने खीर बनवली, हे तुला दिसलं नाही. फक्त 2-3 चमचे खीर खाल्ली, तर त्यात चुकीचं काय केलं मी? तिने केलेली खीर खाल्ली म्हणून माझ्या आईच्या मनाला खूप आनंद झाला. सीमा म्हणाली, अरे वा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आईच्या मनाची, आनंदाची काळजी आहे आणि माझ्या बहिणीच्या इमोशनची जरा पण काळजी नाही. अरे, तुमच्या आईने एवढा तरी विचार करायला हवा होता ना की एकुलता एक मुलगा आणि सून आहे. त्यांच्याच आनंदात त्यांनी स्वतःचा आनंद मानायचा होता ना. पण नाही, मध्ये मध्ये पाय घालायची त्यांची सवय काही जात नाही. दोघे त्यांच्या खोलीत भांडत होते आणि त्यांचं सगळं बोलणं बाहेर मीनाताई ऐकत होत्या. ते सगळं ऐकून त्यांना खूप दुःख झालं होतं. कधी त्या मुलाच्या आणि सुनेच्या पर्सनल आयुष्यात डोकावत नव्हत्या. त्यांना जेवढं होईल तेवढं त्या प्रयत्न करत होत्या की जाणून बुजून त्या कधीच मुलाच्या आयुष्यात दखल देत नव्हत्या. पण एवढं सगळं करून पण काही लोक समजून घ्यायला तयारच नव्हते. मग त्या तरी काय करणार? सुनेवर एवढं प्रेम करून पण, तिला मानसन्मान देऊन पण सीमा कायम त्यांच्याबद्दल तक्रारच करत होती आणि त्यात तिची आई तिला साथ देत होती. पण कधी मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत नव्हती की तू जे वागत आहेस ते चुकीचं आहे. जेव्हा कधी घरात काही घडले तर सीमा एकच मुद्दा उचलत असायची, एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक सून आहे, तर आईने पण काहीतरी विचार करायला हवा आहे ना.
आमच्या आनंदाचा काहीतरी विचार करायला हवा आहे ना. पण नाही, त्यांना तर स्वतःशीच मतलब आहे. रोज आजारपणाची नाटक करत बसलेले असतात आणि फालतू खर्च करायला लावतात. आता मागच्याच महिन्याची गोष्ट घ्या. सीमाने घरात मैत्रिणींसाठी पार्टी ठेवली होती. तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं होतं. पण त्या दिवशी कमलाच्या घरी खूप महत्त्वाचे काम होते म्हणून तिने सुट्टी घेतली होती. मग काय, सीमाने तिच्या सासूला घरातली कामं करायला सांगितली. 2-3 लोकांचं जेवण बनवलं वेगळी गोष्ट आहे, पण एवढ्या सगळ्यांना नाश्ता आणि जेवण बनवणं हे त्यांना जमलं नसतं. म्हणून त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, नाश्ता आणि जेवण बाहेरून ऑर्डर कर. एवढं टेन्शन कशाला घेतेस? त्यांचं बोलणं ऐकून सीमा म्हणाली, सासूबाई, मी तुमची एकुलती एक सून आहे. मग तुम्ही माझ्या आनंदासाठी एवढं पण करू शकत नाही का? तुमच्या एकुलत्या एका मुलाच्या बायकोचा आनंद तुमच्यासाठी काहीच नाही का? माझ्या मैत्रिणींना बाहेरचं विकत आणलेला नाश्ता आणि जेवण खातील का? नाही नाही, तुम्हालाच घरात काहीतरी खाण्यासाठी बनवावे लागेल. तिची सासू म्हणाली, हे बघ सुनबाई, मी आत्ता हो म्हणाले आणि मध्येच करण्यास नकार दिला तर? त्यापेक्षा तू एक काम कर, तू तुझी पार्टी बाहेर हॉटेलमध्ये कर किंवा घरात कुठला तरी आचारी बोलून त्याच्याकडून जेवण करून घे. एवढ्या लोकांचं जेवण बनवणं मला जमणार नाही. जेव्हा तिच्या सासूने स्पष्ट शब्दात नकार दिला तेव्हा सीमा खूप चिडली आणि तिने तिची पार्टी बाहेर हॉटेलमध्ये करायचं ठरवलं. आणि पुढचे 2-3 दिवस ती सासूसोबत बोलली पण नाही. काही दिवसांनी सीमाच्या मैत्रिणींचं लग्न होतं आणि बरोबर त्याच दिवशी मीनाताईंची तब्येत सकाळपासून थोडीशी बिघडली होती. विनीत जेव्हा संध्याकाळी घरी आला आणि सीमा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला तयार होऊन जायला निघाली होती तेव्हा विनीत म्हणाला, पण सीमा, आईची तब्येत ठीक नाही. मग अशात आपण कसे जाऊ शकतो? नवऱ्याचं बोलणं ऐकून सीमा जाणून बुजून सासूला सुनावत म्हणाली, अहो, थोडीशी तर तब्येत खराब आहे आणि आता बरं वाटत आहे. कमला त्यांची काळजी घ्यायला घरी आहेच ना. आणि सासूबाई असं एकुलत्या एका मुलाला आणि सुनेला का म्हणून घरात थांबवून ठेवतील? शेवटी एकुलत्या एका सुनेच्या आनंदाची गोष्ट आहे. सुनेच्या बोलण्यापुढे मीनाताई काय बोलणार? त्यांनी विनीतला लग्नाला जायला सांगितले. सीमा आणि विनीत लग्नाला गेले. लग्नाला जाऊन अर्धा तासच झाला होता की घरातून कमलाने फोन केला आणि म्हणाली, मालकीनबाईंची तब्येत जास्त बिघडली आहे. फोन ठेवून विनीत लगेच बायकोजवळ सीमाजवळ गेला आणि म्हणाला, आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जायला लागणार आहे. आईची तब्येत जास्त बिघडली आहे. हे ऐकून सीमाने तोंड वाकडं केलं, पण काही बोलू पण शकत नव्हती. म्हणून विनीतसोबत घरी परत आली. घरी आल्यावर विनीत आईच्या खोलीत गेला तर त्याची आई बेशुद्ध पडली होती. विनीत पटकन आईला घेऊन दवाखान्यात गेला. तपासल्यावर समजले की त्यांचा BP लो झाला होता. सलाईन लावल्यानंतर BP नॉर्मल झाल्यानंतर 2 तासांनी त्यांना घरी सोडले. मीनाताईंना आता जरा बरं वाटत होतं. विनीतने आईला पकडून आणून तिच्या खोलीत झोपवलं. इकडे सीमाला खूप भरून आलं होतं. तिला असं वाटत होतं की तिची सासू हे सगळं नाटक जाणून बुजून करत आहे. अशी 2 तासात लगेच तब्येत कशी बरी होऊ शकते? आता तर तिला या गोष्टीचा निर्णय आरपार पाहिजे होता, पण नवऱ्याच्या समोर नाही. दुसऱ्या दिवशी पण ती फक्त नवरा कामावर जायची वाट बघत होती. म्हणजे विनीत कामावर गेल्यावर ती सासूला 4 शब्द ऐकू शकेल. जेव्हा विनीत कामावर गेला आणि तो ऑफिसला गेला की आजूबाजूला कुठे आहे याची खात्री करून घेतली. ती सरळ सासूच्या खोलीत गेली आणि सासूवर ओरडत म्हणाली, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला तुमच्या एकुलत्या एका मुलाचा आणि सुनेचा आनंद बघवत नाही का? लग्नात पोहोचलो पण नाही तेवढ्यात तुम्ही कमलाला फोन करायला सांगितला आणि अशी कशी तब्येत बिघडली होती हो तुमची की लगेच 2 तासात चांगली झाली? त्यापेक्षा चांगले तर 2 तास वाट बघितली असती. 2 तासात तर घरी आलोच असतो ना. मग आरामात बेशुद्ध होऊन पडला असता. जेव्हा बघाव तेव्हा स्वतःच्या मुलाला फोन करून असा त्रास देत असता. एकुलता एक मुलगा आहे म्हणून काही डोक्यावर बसून नाचणार आहात का तुम्ही? सुनेचं बोलणं ऐकून मीनाताई हैराण झाल्या. मग जरा सांभाळून म्हणाल्या, सुनबाई, मला तुझ्या आनंदाचा का म्हणून त्रास होईल? माझी तब्येत खरंच बिघडली होती. तरी पण सीमाचा राग शांत झाला नाही. ती अजूनच जोरात ओरडत म्हणाली, अरे, खरोखरच तब्येत खराब होती तर थोडीशी वाट बघायची होती ना.
एवढ्या वेळात लगेच मेला असता का? जेव्हा बघा तेव्हा माझ्या नवऱ्याला फोन करून त्रास देत असता. सुनेचं बोलणं ऐकून मीनाताई रागात म्हणाल्या, बस कर सुनबाई, खूप बोललीस तू. जर तुझा नवरा माझा एकुलता एक मुलगा आहे, मग हे विसरू नकोस की मी पण तुझ्या नवऱ्याची एकुलती एक आई आहे. त्याला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार? सासूच्या बोलण्याला उत्तर दे सीमा म्हणाली. मग आज मी पण बघते, एक तर त्यांच्याशी तुमचे नाते राहील किंवा माझे. ठीक आहे, दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. अचानक नवऱ्याचा विनीतचा आवाज ऐकून सीमाने मागे वळून बघितलं तर विनीत मागे उभा होता आणि त्यासोबतच तिची आई आणि बहीण मधू पण आता तर तिचे बोलणे सगळ्यांनी ऐकले होते. म्हणून सीमा रडत तिच्या आईला म्हणाली, बघितले नाही स्वतःच्या आईसाठी विनीत माझ्यासोबत कसा वागत आहे. बस खूप झालं, आज काय तो निर्णय होऊन जाऊ दे. एक तर ही बाई या घरात राहील, नाहीतर मी. मला सासू नावाची झंझट त्रास माझ्या घरात नको आहे. पण सीमाची आई काही बोलणार त्या अगोदरच विनीत म्हणाला, अच्छा तर मग ठीक आहे, मला पण सासू नावाची झंझट त्रास माझ्या आयुष्यात नको आहे. पण अट फक्त एकच आहे की तू पण इथून पुढे तुझ्या आईला परत कधीच भेटणार नाहीस आणि मी पण माझ्या आईला कधीच भेटणार नाही. अट मान्य असेल तर बोल, मग मी पण या गोष्टीसाठी तयार आहे. आणि अजून एक पर्याय आहे माझ्याजवळ. आई तर याच घरात राहील आणि हो, जर मग आईच्यासोबत तुला राहायचे नसेल तर आपण दोघं भाड्याच्या घरात राहायला जाऊया. माझ्या पगारातला अर्धा पगार एकुलता एक मुलगा होण्याच्या नात्याने आईला द्यावा लागेल आणि राहिलेल्या अर्ध्या पगारात तू घराचे भाडे, घराचा खर्च, बचत तू करू शकतेस का ते बघ. अट मान्य असेल तर आत्ता बोल. नवऱ्याचं बोलणं ऐकून आता सीमाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तोपर्यंत मध्येच तिची आई म्हणाली, शेवटी ज्यांना आरामात जगण्याची सवय झाली आहे ते तर फक्त हा विचार करूनच घाबरून जातात. आईचं बोलणं ऐकून थोड्या वेळा सीमाच्या डोळ्यातले पाणी गायब झाले होते आणि ती काही न बोलता चहा नाश्त्याची तयारी करायला किचनमध्ये निघून गेली. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. त्या दिवसापासून सीमाने कधीच सासूला त्रास दिला नाही. विनीतच्या एका अटीमुळे आज सीमा सरळ मार्गावर आली होती आणि तिचं आयुष्य सुखाचं झालं होतं. तुम्हाला काय वाटतं, विनीतने जी सीमाला अट घातली होती ती योग्य होती का अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा.